कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया बळीराजा टॉप 10 मधून। वाशिमच्या रिसोड तालुक्यात चिखलीमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आले। या प्रदर्शनात 400 पशूंचा सहभाग होता। त्यातल्या 35 ते 40 पशु या मालकांना बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। या प्रदर्शनात उत्कृष्ट जातींचे घोडे, शॉन, शेळ्या, मेंढ्या, बैल, गाई, संकरित गाई अशा विविध पाळीव प्राण्यांचा सहभाग होता। राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते। या दोन्ही योजनेअंतर्गत यवतमाळमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याचा एकत्रित येण्यात आला। लसणाच्या दरात घसरण झाली आहे। लसणाची आवक वाढल्याने घाऊक बाजारात दर कमी झालेत। कृषी उत्पन्न बाजार समितीत 300 ते 350 रुपये किलो दर आहेत। घाऊक बाजारात तर 50 ते 110 रुपयांवर दर आहेत। लसणाचे उत्पादन समाधानकारक झाल्याने वर्षभर दर स्थिर राहतील। वाई तालुक्यातील धोम बलकवडी धरणाच्या 30 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन केले। तर 12,800 हेक्टर शेतीला 4 टीएमसी पाणी हे कॅव्हिएटने मिळावे यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात झाली। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि सिंधुरत्न योजना यांच्या वतीने सिंधुरत्न समृद्ध योजना शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। शालेय शिक्षण मंत्री सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत वेंगुर्लेत हा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात घाई गडबड एवढी होती की आयोजकांनी लाभार्थ्यांना कोणतेही नाव न लिहिता कोरे चेकच वाटप करण्यात आले। तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरव्या बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला। हिरव्या बेदाण्याला 355 रुपयांचा दर मिळाला। हिरव्या बेदाण्याला 110 ते 355, पिवळ्या बेदाण्याला 105 ते 215, काळ्या बेदाण्याला 25 ते 97 रुपये इतका दर मिळाला। मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातल्या चिखलगाव इथल्या शेतकऱ्यांच्या ऊसाची 14 महिने उलटल्यावरही तोड करण्यात आली नाही। त्यामुळे संत तुकाराम साखर कारखान्याविरोधात शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करतात। डिसेंबर 2023 मध्ये शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली होती। शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी मेळावे घेण्यात आले होते। प्रत्यक्षात कारखान्याकडे ऊसतोडीसाठी यंत्रणा नसताना ऊस लावण्यासाठी का सांगितले असा प्रश्न शेतकरी विचारतात। तर यानंतर घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। जालन्यात गोदा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता, मात्र शेतकऱ्यांनी या महोत्सवाकडे पाठ फिरवली आहे। 1 मार्च ते 5 मार्च प्लस सीड्सच्या मैदानावर कृषी महोत्सव भरवण्यात आलं होतं। पालकमंत्री अतुल सावेंच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होतं, मात्र त्यांनीही महोत्सवाकडे पाठ फिरवली। सोलापुरात उत्पादित होणारा चारा व इतर जिल्ह्यात किंवा राज्यात वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली। संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश काढलेत। कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील पशुधनाला केवळ मे पर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। संगमनेर पारनेर तालुक्यासाठी गावांसाठी वरदान ठरलेली मुळा नदी आता कोरडी ठाक पडले। उन्हाळ्याच्या तोंडावर शेती आणि पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता भासते। त्यामुळे हक्काचं पाणी मिळण्यासाठी संगमनेर तालुक्यातील जांबूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे हे आमरण उपोषणाला बसले। परभणीत कापसा पाठोपाठ सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलाय। सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र सोयाबीनला क्विंटल मागे 4,500 रुपये इतका भाव मिळतोय। त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले। आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्ताराने। पंढरपूरला दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात झाली। भीमा नदी कोरडी ठाक पडल्याने पंढरपूरसह सांगोला, मंगळवेढा तालुक्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। यंदा पाऊस कमी झाल्याने सोलापूरची वरदायिनी असलेले उजनी धरण अवघं 63% भरले। पंढरपुरांकडून होणारं जलसंकट, तसेच पंढरपूरमध्ये रोज हजारो भाविक भक्त येत असतात आणि त्या ठिकाणी स्नान करतात, परंतु महाराष्ट्र शासनाचं याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे। आमची पंढरपूरकरांच्या वतीनं मागणी आहे की पंढरपूरच्या नदीपात्रामध्ये चंद्रभागेमध्ये पाणी सोडावं उजनी धरणातून व होणारं जलसंकट तसेच भाविकांची होणाऱ्या स्नानाची जी काय
अडचण आहे ती दूर करावी, तात्काळ दूर करावी. अन्यथा येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये पंढरपूरकरांच्या सोबत आम्ही या नदीपात्रामध्ये एक आंदोलन करू. पंढरपूर संगमनेर पारनेर तालुक्यातील गावांसाठी वरदान ठरलेली मुळा नदी आता कोरडी ठाक पडली. उन्हाळ्याच्या तोंडावर शेती आणि पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता भासते. त्यामुळे हक्काचं पाणी मिळण्यासाठी संगमनेर तालुक्यातील जांबूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे हे आमरण उपोषणाला बसले. अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती केली. पिंपळगाव खांड धरणाचे पाणी खारगाव जवळील आभाळवाडीपर्यंत सोडण्यात येते. त्याच पाणी संगमनेर तालुक्यातील शिंदोडीपर्यंत सोडावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. खऱ्या अर्थानं मुळा नदीला खाली पाणी वरही पाणी आणि मग मधलीच पठार भागातील आमची जे 16 गावं आहेत त्यात पारनेर तालुक्यातली काही आणि संगमनेर तालुक्यातली काही. मग ह्या गावातील कोणता असा अन्याय या लोकांनी केला आहे की आम्हाला हे पाणी नाही. दरवर्षी आम्हाला पाण्यासाठी वन भटकंती करावी लागते. चालूही वर्षी आम्हाला अक्षरशः पिण्यासाठी नदीला पाणी नाही आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभाग यांच्याशी जवळजवळ 15 दिवसापासून संपर्क केला. यांच्या कोणत्याही प्रकारची उत्तरे न आल्यामुळे मी आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आमरण उपोषणासाठी बसत आहे. साताऱ्यातील जावळी तालुक्यात शेतकऱ्यांनी अनेक संकटावर मात करीत तीव्र उन्हाळ्यात दुष्काळ परिस्थिती असताना खडकावर यशस्वीरित्या टोमॅटोची बाग फुलवली. प्रवीण पवार या शेतकऱ्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर टोमॅटोचे एकरी 50 टनाचे उत्पादन घेत 25 ते 30 लाख रुपये नफा कमवलाय. टोमॅटोचे पीक जास्तीत जास्त 2 ते 2.5 फूट उंचीचे असते. मात्र खडकाळ जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने 6 फूट उंचीचे टोमॅटोचे पीक घेऊन विषमुक्त शेतीचा संदेश दिलाय. याच यशस्वी शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर. महाराणी जातीचं हे रोप आम्ही सातारच्या नर्सरीतून घेतलं होतं आणि आता 2.5 महिने झाले. बाग आता चालू झालेली, तोडणी चालू झाली. एक सरासरी आम्हाला यातून 50 टन उत्पन्न अपेक्षित आहे आणि आत्ताचा बाजारभाव बघितला तर सरासरी 17 ते 18 रुपये आपल्याला किलोला त्याला दर मिळते. तर जर भविष्यात एक महिन्यानं अजून किंवा 15 दिवसांत जर रेट वाढले आणि हा जर रेट 25 ते 30 रुपये किलोप्रमाणे जर आम्हाला मिळालं तर यातनं 20 ते 25 लाख रुपयाचं उत्पन्न मला ह्या शेतीतून अपेक्षित आहे. डोंगराच्या कडेला आता जमीन एकदम मुरमाड, त्याच्यातून माती भरण करून शेणखत टाकून सेंद्रिय पद्धतीनं असल्या दुष्काळी परिस्थितीत चांगल्या पद्धतीने अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असतील मुलं तर ही चांगली पद्धत आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. आता चांगल्या पद्धतीने आम्ही सेंद्रिय पद्धतीनं हा प्लॉट आणलेला आहे. तर त्या पद्धतीने प्रत्येकानं सेंद्रिय शेती दुष्काळी परिस्थितीसुद्धा कमी पाण्यावर अत्याधुनिक पद्धतीनं जर शेती केली तर होऊ शकते. प्रत्येकानं ह्या पद्धतीने शेती करावी. मावळमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून तापमानात मोठा बदल झालाय. रात्री थंडी, दिवसा कडकडीत उन्हामुळे मावळमधील जनावरांवर वाईट परिणाम होता. त्यामुळे साळुंबरे इथले दिलीप राक्षे यांनी उन्हापासून म्हशीचं संरक्षण करण्यासाठी गोठ्यांची रचनाच बदलली. तापमानाचा परिणाम गोठ्यातील जनावरांवर होणार नाही यासाठी त्यांनी पत्र्याच्या छतावर उसाच्या पाचरटाचा उपयोग करत संपूर्ण गोठ्याच्या पत्र्यावर उसाचे पाचरटा अंथरलेत. तसेच दिवसातून 3 वेळा मशीनवर पाण्याचा फवारा देखील मारला जातो. यामुळे उन्हाळा हिवाळा या ऋतूंमध्ये म्हशींचं रक्षण होतं. या प्रयोगामुळे म्हशीच्या दुधावर मात्र कोणताही परिणाम होत नाही. तुमच्या थंडीच्या वातावरणातून पाऊस काळातून ज्यावेळेस थंडीच्या वातावरणात आपण जातो त्यावेळेस पण गवळी असं म्हणतो की अरे खूप थंडी आहे, माझी जनावरं कमी झाली. त्याचा विषय असा आहे की तुमच्या पत्र्यामध्ये एक क्लायमेट एक सारखं राहत नाही. त्यात थंडीत तुम्हाला थंडीच जाणवते. उन्हाळ्यात तुम्हाला त्या पत्र्याचे टेम्परेचर तापल्यामुळं त्या पत्र्यामध्ये तुम्हाला ऊनच जाणवतं जास्त. त्यासाठी हा नवीन प्रयोग गेले 4-5 वर्षे करतोय. त्यामुळे दुधात कोणताही परिणाम दूध असं काही कमीच होत नाही. जनावरं जी लेवल धरून म्हैस चालती ती 10व्या महिन्यापर्यंत 30 लेवल जवळपास धरून चालते 9व्या-10व्या महिन्यापर्यंत. जालन्यात गोदा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांनी या महोत्सवाकडे पाठ फिरवली आहे. 1 मार्च ते 5 मार्च प्लस सीड्सच्या मैदानावर कृषी महोत्सव भरवण्यात आला होता. पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होतं. मात्र त्यांनीही महोत्सवाकडे पाठ फिरवली आहे. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी. पाहूया.
जालन्याच्या कृषी महोत्सवाकडे शेतकऱ्यांना पाठ फिरवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर जालन्यातील कलसीडच्या मैदानावर या ठिकाणी कृषी महोत्सव गोदा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। 1 मार्च ते 5 मार्च अशा या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। आज दिनांक 5 मार्च रोजी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या कृषी महोत्सवामध्ये सुखसुखाट असं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाकडे पाठ फिरवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। 1 मार्च रोजी या कृषी महोत्सवाचे उद्घाटन जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार होते। हे उद्घाटन सकाळी 11 वाजता होणार असल्याचे पत्रिकेत नमूद करण्यात आले होते, मात्र अतुल सावे हे 3 वाजेपर्यंत आले नाही आणि त्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते या कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आणि त्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या कृषी महोत्सवामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जे स्टॉल लावण्यात आले होते त्या स्टॉलवर देखील या ठिकाणी ज्या स्टॉलवाल्याकडून या ठिकाणी फीसच्या आकारात 12,000 रुपये फीस अशी आकारण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे। मात्र त्यांची जी 12,000 रुपये फीस आकारण्यात आली तेवढी देखील त्यांची या ठिकाणी कमाई झाली नाही, त्यांचा तेवढं देखील या ठिकाणी विक्री झाली नाही असं देखील या ठिकाणी स्टॉलधारक सांगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। मुळशी तालुक्यातील कोळवन खोऱ्यातल्या चिखलगाव इथल्या शेतकऱ्यांच्या ऊसाची 14 महिने उलटल्यावरही तोड करण्यात आली नाही। त्यामुळे संत तुकाराम साखर कारखान्याच्या विरोधात शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करतात। डिसेंबर 2023 मध्ये शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली होती। शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी मेळावे घेण्यात आले होते। प्रत्यक्षात कारखान्याकडे ऊसतोडीसाठी यंत्रणा नसताना ऊस लावण्यासाठी का सांगितलं असा प्रश्न शेतकरी विचारतात। या ठिकाणी 15 महिन्याचा ऊस होऊन गेलाय। 1 महिनाभर झाले कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागून निवेदनं देऊन सुद्धा त्यांनी या ठिकाणी आमच्या ऊसाची दखल घेतली नाही। आज टोळीन उद्या टोळीन गेली महिनाभर झाला आम्हाला वाट बघायला लावली। आज पाणी द्या उद्या पाणी देऊ नका आणि ज्या म्हणता पाणी सुद्धा नदीला संपून गेलं, ऊस आका वाळून गेलेला आहे। आता बातमी आहे सोलापूरमधून। सोलापुरात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यात किंवा राज्यात वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली। संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश काढलेत। कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील पशुधनाला केवळ मे पर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। हिंगोली जिल्ह्यात अनेक वेळा रेशनचा काळाबाजार झाल्याचं उघड झालंय। गोरगरिबांना दिलं जाणारं राशनचं धान्य पिकअपद्वारे काळाबाजारात जाणाऱ्या वाहनावर कोळसा। परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत 50 क्विंटल तांदूळ, 16 क्विंटल गहू यासह 5,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।